एक विशेष सूचना. या नाटकात आम्ही धूम्रपान आणि मद्यपानाचे कोणतेही समर्थन करीत नाही. रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती, कृपया आपले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावेत. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकाला विनम्र अभिवादन करून शिवाई सहकारी पतसंस्था सविनय आणि सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी नाटक माझ्या आजीचा बॉयफ्रेंड. लेखक राजेश देशपांडे, दिग्दर्शक सचिन शिंदे, नेपथ्य दीपक लांजेकर, रोशन परुळेकर, प्रकाश योजना स्वप्नील आगरकर, रंगभूषा उदय तागडी, निलेश मोते, वेशभूषा चैताली जोशी, श्रद्धा माळवते, पार्श्वसंगीत संग्राम लवके, रंगमंच व्यवस्था गिरीश देटुलकर, सिद्धांत कांबळे, गौरवी भोसले, कलाकार प्रज्ञा वारंगर, सचिन शिंदे, चैतन्य राव, प्राची लिंगे, समीक्षा जाधव, विजय मिरगे. शिवाई सहकारी पतसंस्था सविनय आणि सहर्ष सादर करीत आहे माझ्या आजीचा बॉयफ्रेंड. सकाळी करतात तो कसरती, संध्याकाळी करतात तो कसरती. आपली पोरं घरी यायच्या आधी तुमचं पोट साफ झालं ते आता तसंच मन पण साफ करा आणि त्याचं प्रेमाने स्वागत करा. हो अजिबात नाही. माझी परवानगी नसताना तो तिकडे इंग्लंडात गेला शिकायला. अरे आपल्याकडे का मुले शिकत नाही. बरं तिकडे गेला तर गेला, तिकडे नोकरी आणि कोणी छोकरी केला ते आणि तिकडेच राहील. मी त्याला कदापि माफ करणार नाही. बोलायचं बोला पुन्हा तुम्ही मॅट्रिकला इंग्रजी नापास झाला त्याचा डॉक्टर पोरांमधला काढतो. तू मोठी बालिष्टरी बालिष्टरी नाही पण बालिश माणसापेक्षा 2 इयत्ता जास्त शिकले बरं. तेही इंग्रजीत नापास न होता आणि बघा काय होतं ती दुसऱ्यांच्या बेळगावात नवीन मुलं शब्दाला सोडून जगलं. मग करायचा होता कोणीतरी टप्पल पटवी मला मदनाचा पुतळा. जाऊ दे काहीतरी पहिलं बघितलं झालं नाही अजूनही करू शकते. मला नाही गरज तुझी. सकाळच्या चहापासून रात्रीच्या काढ्यापर्यंत कोण देणार तुमच्या हातात? अरे गोमूत्रावर जगेन मी पण माझं नाही सांगणार कोणाचा. नवरे निघाल माझ्या विचारा करा. मोठं टाऊन येतोय आतापासून गोमूत्र नाही ग. तुझा लेख आणि सुनीचा संबंध मी तिकडेच राहणार आहे. त्यांच्यासोबत माझा अपमान करायचा पूर्ण ना तुला.
केलं म्हणाली ती. आता एकटं म्हणून बोलली तर दोघीच आहेत. एक कोण बदलास बदलून झाली ना तू. 50. अगो, ओ रे गे. काय आहे? काय सांगू? आज? सकाळी वांगी बनवत होती, आता भेंडी असेल. जेवणात नाही हो. मग आजच्या दिवशी काय सांगू? असेल का ते? आमोशा पौर्णिमा संकष्टी एकादशी. अहो, आजच्या दिवशी या औषधाच्या नशिबाची पौर्णिमा आली. अच्छा, हाच का तो ग्रहणाचा दिवस? पाणी ग्रहणाचा दिवस हो. हा? बाई, विघ्नेश्वराला गडबड विसरूनच गेले मी. अच्छा, तरीच हा मुहूर्त साधून येत आहेत ते. किती गं गोड माझं बाळ ते. तुमचा मुलगा वाटत नाही. वाटेल ते बघ नको. माझ्यासारखा दिसतो तो. हो ना. काय बाबती लोक विचारून निघून जाणे. आता तू तरी त्याच्या आयुष्यावर गेला म्हणजे मिळवलं. तुमच्यामुळे इतक्या वर्षात मला त्यालाही बघता नाही आले. तो व्हिडिओ मला फोन घ्या म्हटलं तर त्यालाही तुमचा विरोध. काही गरज नाहीये त्या कोल्यांनी शोध लावलेल्या गोष्टी यायची. तरी बरं त्या इंग्रजांनी सुरू केलेल्या पोस्टातच कंपनी केली. हो, पण त्या पगारावर अवलंबून नव्हतो. अरे खोत होतो मी खोत. शेती वाडी गाई म्हशी भरपूर होत्या. होत्या. आता एक गाय आणि एक म्हसुली. आणि एक तू टमटमी. अहो, आले. आले? हो, आले. काय नाटक आहे? काय? अगं नव्हतोय, वर माळ्यावर जाऊन नव्हतो. काम माहिती असेल. आणि त्या परदेशी सुनेसमोर आणि नातवासमोर हसरा चेहरा ठेवून सामोरे जा. हा, नातवासाठी करतोय हसरा चेहरा. किती जोडतो. चटकाईने बाजूला पडती राहीतच बाजूला होतं जणू. मूवी म्हणजे पुस्तक काढायला. अहो, आज एक थांबा. जर कुठे पडायला काय कधी मासे खायला घालला नाही हो. थांबतो ग बाई, थांबतो. या सारं त्यापेक्षा मोठी गप्पी नाही हो. आजी आजी आजोबा अहो गेलात कुठे? पडलं माझं भूत, पडलं माझं भूत. भूत नाही ते. तुझे आजोबाच आहेत. तुझे आजोबा रे बाबा. ते बघ, ते पण तू बघ. फक्त आम्हाला ते लक्षात देवात कधी कधी. मग हे असे इथे का बसले होते? बाहेर पडून राहण्यासाठी. हो, आयुष्य आहे. स्वतः तो भूत असतोय. तू बाबा, आपल्यामध्ये गोष्ट टाकते हो तुझी. बाकीचे आई बाबा कुठे आहेत? पाहिलं ना ते? बोलू गेले होते ना? ते नव्हते येणार. म्हणजे तूच म्हणालास ना की आम्ही येतोय म्हणून. हो ना. मग तू स्वतःला आम्ही म्हणतोस की काय? शोधतो राखोल आमच्यासारखा. वाटते तर. त्यांच्याकडून मारून पती लावून सत्तर वर्ष झाली तरी अजून बिघडतायत. अरे रक्तात आहे आमच्या. शुभ म्हटलं स्वतःला आम्ही. अहो मीच म्हणतो. पण आता आम्ही झालो ना. आम्ही दोघे. दुसरा कोण आणलं सोबत? अहो, बघा तरी. And come in. काय? मित्र असेल. ये रे बाबा ये. कर ना. तुझी पण गोष्ट काढते हो. हा यार. काय केलं हे? अहो ही माझी आहे अँजेलिना. अच्छा, ही आहे. आणि तुझी सगळ्यांनी वास? अरे लग्न पण केलंस आणि सांगितलं पण नाही. काढवा. पावलावर गेलं सांगितलं. रानसमीर.
हा रानात दिवसाच्या मध्ये राखायचा पटलं तिला. मी तुला नंतर सांगतो. खूप गोड अर्थ आहे त्यात. आणि काय बा? काय बारी? काय होते आली? कष्ट नको काढायला त्यांची? ओ वाळून टाकल्याची काय दुष्ट करतेस? हो. काय करते का? तिला थोडी मराठी करते. मला मराठी कळतं आणि छान ग्रंथ पण येतं. छान. अरे देवा. आता लोक म्हणते हो. आल्याची, गेल्याची, कोल्याची, कुत्र्याची, वानराची. ए, या या चपला बाहेर काढा. हा. या या. आजोबाच्या पाया पड. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. नाही हो आजोबा नाही. अर्थ नाही परवडणार. ठीक आहे. इष्टपुत्र सौभाग्यवती भव. अजून मी सौभाग्यवती झाली नाहीये. सौभाग्यवती नाही ग, सौभाग्यवती. सौगर्भवती. काय ते? सौभाग्यवती. हा. आणि सौभाग्यवती झाली नाहीस म्हणजे आमचं अजून लग्न झालं नाही. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतो. हे एक उत्तम झालं. आणि शुभ रूपण नोकरी लग्न घ्यावी नाही. अहो आजोबा आम्ही लग्न करणारच आहोत. पण वर्षभर आधी एकत्र राहून बघणार की आधी दोघं एकमेकांना कम्पॅटिबल आहोत की नाही. मग लग्न करणार. त्याला लिव्हिंग म्हणतात. काय अगे बाहेर लवकर. हे बघ काय ते. काय झालं खोकलायला? अगे हे बघ. हे काय ते लिव्हिंग कॉम्पॅटिबल करते हे. कंपॅटिबल. ते काय पिकवते थोडं काहीतरी. अहो बरं राहू दे ना. तुमचं इंग्रजी करतो म्हणून त्याने इंग्रजीत बोलू नये की काय? नाही घ्या. बसा. सांगतो ते आपल्या घरच्या. अगं बयो तुझं इंग्रजी मरो. अगे हे बघ. हे लग्नाआधीच एकत्र राहणार वर्षभर आणि मग काय ते कॉम झालं तर लग्न करणार मिळेल. सांगा काय? हो. होय आजी. असंच व्हायला नको हो. तपासून नीट वगैरे व्यवस्थित घ्यायला हवं. नंतर पश्चाताप नको. काय सांगायला बाईला? तिला काय कळते ना? हा? अरे तुझ्यासोबत जसं एक वर्ष राहायला लागलं असतं ना तर एक दिवस पण राहिलो नसतो मी तुझ्यासोबत. आई बाबांनी फोन करत चालू केली आणि अशीच मस्ती केली माझ्या. मी म्हणून तयार झाले हो तुमच्याशी लग्नाला. नाही तर आयुष्यभर फिरत राहिला असतात करून सारखे गावकरी तर. अरे सुखात राहिलो असतो. बेकार. अरे पेट खाल्ली असते तर कवच खाल्लं असतं. तुझ्या हातचं पचपचीत खाण्यापेक्षा ते बरं. हा. पचपचीत? हो. करून डेटा गेल्यापर्यंत चेंचा सकाळ संध्याकाळ घातलं. आणि नावं ठेवलं माझ्या जेवणाला. माझं खाणं खातेस? तू माझं खाणं खातेस? हो. ठीक आहे. आज मी तुझ्या हातचं बीट पण खाणार. चाललो मी. अहो आजोबा थांबा. असा अंगावर राग काढू नये. काही नाही रे शुभ. रोजचं यांचं हे.
शांत हो आणि आजोबा चुकीचं आहे माफी मागतो वाटते. अरे माझं खेळते. अरे हिच्या आईचं पाठीरण मारतो ते दिसतं, पण एका बाईचे लोन न करता संसार केला ते नाही दिसत. मुलाला इंग्लंडला शिकायला टाकले ते नाही दिसत. हो आजोबा. जुबा प्लीज कूल डाऊन. अगं जाणीव नाही काय हिला, जाणीव नाही. लग्न व्हायली का पोरी, लग्न व्हायली. म्हणून तर आम्ही लिव्हिंग मध्ये राहून एकमेकांना चेक करणार आहोत आजी. हा, अजिबात नाही. चेक कसले करताय? आधी लग्न करा आणि मग चेक कॅश काय वाटते ते डिपॉझिट करा. अहो आजोबा आत्ताच तर म्हणालात ना लग्न वाईट का पोरी लग्न वाईट म्हणून. तेच ना. नंतर पश्चाताप करत जगण्यापेक्षा आधीच तपासून घेतलेलं बरं. काळासोबत बदलायला हवं हो. अगं आजी आपल्याकडच्या आदिवासी लोकांमध्ये गोटू नावाची प्रथा आहे. तिथे तरुण जोडपं एकत्र राहून बघतात आणि पटलं तर लग्न करतं नाही तर बाय बाय म्हणून निघून जातात. सो थ्रिलिंग. कसलं थ्रिलिंग? अरे पुल्लिंगासाठी ठीक आहे, टाटा बाय बाय. स्त्रीलिंगाचं काय? उद्या मूल झालं का कोणता पाहिला त्याचा आजार. नाही त्यांची आईच मातृसत्ता काय ते बायकांचं राज्य असतं त्यांच्या. बायकांची सत्ता होती तेव्हा सगळं सुरळीत सुरू होतं हो. या बाबांच्या हातात सत्ता गेली आणि सगळी बट लागली. ठीक आहे, दिली मी तुला सत्ता. मी जी कामं करतो ती सगळी कामं आता तू करायची. आणि आजी जी करते ती सगळी कामं तुम्ही करायची. सो थ्रिलिंग. तर मग थ्रिलिंग. माणसाला दादा चहा करता येत नाही. अरे आमच्या घरात बाप आहे, स्वयंपाकघरात पाऊल पण ठेवत नाही. तुला लागतात त्यांना. काय समजाय काय मग काय जिराफाचे आपली मान किचन मध्ये टाकून जेवता की काय. अरे आपल्याला सगळं आपल्या हातात लागतं. तू पण हे लक्षात ठेव. नो नो आजोबा. शुभ इज अ व्हेरी गुड कुक. म्हणून चर्चिल याला पसंत केलं. काय रे? हिने तुला तुझं खूप बघून पसंत केलं. बाकी काही नाहीये तुझ्याकडे. काही नाही काही कलंक बिलंक. अशीच बायकोची सेवा करायची. ज्या घरात बायकांचा आदर केला जातो ना त्या घरात लक्ष्मी नांदते. मंगेशाच्या घरात लक्ष्मी कशी येणार ते मीच जाणणार. मंगेशी पार्वती बनून. काय ग? काय कमी पडू दिलं मी तुला? हा, सांग ना. नाही मला पडूच द्या ना. काय कमी पडू दिलं? अहो आजोबा आज तरी नका वाटू प्लीज. आज तुमच्या लग्नाची 50वी जयंती आहे ना. हा, त्याची माझी पण सवय पूर्ण येते. पुण्याची गो हे पुण्य आलं तुमच्या नशिबात. म्हणजे बापरी. हा? मी बापरी. हा, मी बापरी. मी म्हणाले का हो असं? म्हणायला कशाला पाहिजे? तुझ्या डोळ्यात हे शब्द स्पष्ट दिसले. बापी अशी. हे बाकी शब्द दिसले तुम्हाला डोळ्यात? पण ती बाकी नाही दिसली असंच ना आजी? आईला कसली गोड असते आजी. आजोबा आता आजीला एक गोड पापी भांड्या मिळवावं. आपण मस्त तुमची अॅनिव्हर्सरी साजरी करूया. मी नाही सुरुवात केली. ज्यांनी सुरुवात केली त्यांना द्यायला बापी. वाव, सो स्वीट. आजी, लिहून टाका आजोबांना एक गोड पापी. मी भांडणाला सुरुवात केली नाही, त्यामुळे मी काही द्यायची नाही. मी भांडणाला सुरुवात केली नाही. मी तर घर उचलणार नाही. आता डब्बल कुठं आली. अरे विषय समजून घे. आयडिया. आपण टॉस करूया. काय करूया? टॉस करूया. हे असते. माझा हे त्यातली गोष्टच मागतात बरोबर. बघ, आता कोणी सुरुवात केली. ही नाही अशी खुसखुरी मारणा माझ्या हेड टाकू. तेल लावा केलीची बाबी. मला नको. मी चालतो. अहो आजोबा थांबा हो. अहो, ऐका ना. चायला ह्या अहो ऐका ना पार वांदे करून टाकली. अरे सरका म्हणून पण आली मला. ऐका ना म्हणून. तुमच्या आधी मी तयार आहे हो. मग काय तुम्हाला माझी किंमत? नाही नाही, तुझ्या आधी मीच जाणार आहे. मग अहो ऐकायला तर जप केलास ना तरी येणार नाही मी. हा, काय चाललंय काय तुमच्या या शुभ प्रसंगी? बस आला काय? हो
रागे भरता येतात मला. चला दोघे बसा बघू इकडे. बसा म्हणतोय ना. हा. आता घ्या एकमेकांच्या बाबा. आधी तुम्ही दोघं डोळे मिटा बघू. आम्ही डोळे मिटले तर आम्हाला कळणार कसं की तुम्ही पापी घेतलं ते? अरे बाप रे तुम्हाला आमचं भांडण मिटणं हवंय की आमचा प्रणय प्रसंग बघायचा आहे? त्यांच्या जोडी मग अजिबात बघायला मिळणार नाही. हा मला चाललंय. आता या वयात बसली आलेलाच. मी घेते हो. हे बघा. ओके एक लाजरा साजरा मुखला चंद्रवाणी फुलला रे राजा मदन हसतोय कसा त्याची माझा फुलला नको राणी नको लाजू लाजामधी नको भिजू इथं नको तिथं जाऊ आळुशाला उतराऊ. बघ या स्कूलमध्ये आपण मस्त केक कापूया. आम्ही केक पण आणू. अगं बाई केक मला फार आवडतो हो. आणि इथे कुठे मिळतं खायला? एक मिनिट मी केक कापणार नाही ही आपली संस्कृती नाही. अहो आजोबा पिवळीत ताई काळासोबत चला ना. अरे काळाच्या पुढेच होतो आम्ही. केंद्राचे पूर्वज कपडे घालायला शिकले नव्हते ना तेव्हा आमच्या पूर्वजांनी भेद दिले होते भेद. म्हणून त्याने तुमच्यावर 150 वर्ष राज्य केलं हो. हा, ते तुमच्यासारख्या भितुरांमुळे. चालेल आजोबा तुम्ही नका कापू. आजी तू काप. ये. मग आजोबा काय करणार? ते गेले सर. हा, मी हा फणस कापून माझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार. Happy anniversary to आजोबा. गाणं पण टाकलेलं इंग्लिश चाललंय. हळद वेळेचं हरकत आहे हो. हो. हा, या इकडे. केक आता. हे, केळं घालव. जोपर्यंत हा फणस फुटत नाही तोपर्यंत माझी कवटी फुटणार नाही. ओ आजोबा कवटी नाही पण ती खालची लाडी फुटेल. आओ घे. नाही फुटणांच्या अगेन ना आता. आजोबा सांगा. त्यापेक्षा मी हा केक खाईन. पण एका दिवस जर तुम्ही त्वरित लग्न केलं तर नको खाऊ देत त्यांना. चला आपण ड्रिंक्स घेऊया. स्कॉच. म्हणजे दारू? एक मिनिट माझ्या घरात दारू चालणार नाही हे तुम्ही म्हटलं की बाहेर. एक मिनिट. हे घर वडिलोपार्जित आहे. त्यामुळे या घरावर शुभाचा आपण पूर्ण हक्क आहे. You open it. बराबर बस
तुमचं बघ पहिल्या धाडशी आहे. मी नाही पिणारे आजोबा ते. त्यात काय एवढं काय मी तुमची दारू द्या आज तू माझं गोमूत्र पी. ते शिवांगू हे गाईचं पी. अहो नाही हो, मी नाही पिणारे ना आजोबा. मी आधी सांगितलं तुम्हाला, मला नाही जाणार. अरे हे आजारपणात उपयोगी असतं. सगळे आजार दूर होतात. कर्करोग पण समूळ नष्ट होतो म्हणे. अहो आजोबा मी नाही पिणार, मला नाही जाणार ते. त्यात काय असा चांगल्या पोटाला लावायचा नाही कचकच जपवायचा. काय मी तुमची दारू कशी प्यायलो कचकच. हो आजोबा ग्रेट आहात. हे उलटाला सांभाळून पण काय हो आजोबा, काल जडली कशी? हा म्हणजे सवय. नाही रे काय प्यालो की आयुष्यात पहिल्यांदा आयुष्य होत. मग चढली कशी? अरे जाऊन बचकन झोपलो. झोपेत कुठे कळते चढली की उतरली ते. आणि एका कामाच्या आपल्याला टेकली की घोर तपश्चर्या सुरू होती. आणि दिवसभर इतके कष्ट करायचे ना की झोपण्यासाठी कुठल्या व्यसनाची किंवा औषधाची गरजच लागली नाही पाहिजे. अरे पहाटे 5 वाजता कोंबड्याच्या बांगेसोबत जाय. मस्त. अरे आपल्या मातीत राबलं ना का मती शाबून जाते. वा. पण काय हो आजोबा, आपली एवढी शेती बागायत फुलं टुलं एवढं सगळं तुम्ही एकटं कसं सांभाळ? कुणीतरी गडी माणूस ठेवायचा ना कामावर. अरे गडी मिळत आणि मिळाला तर ठीक आहे. मराठी माणसाकडे काम करण्याची लाज वाटते. तिकडे मुंबईला जाऊन परत त्यांची भांडी कसते. आता तुझा बाप गेला तिकडे इंग्लंडला. अरे माझ्या बाबांनी म्हणजे तुझ्या पंतोबांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. काय सांगता काय? काय काय केलं होतं त्यांनी? म्हणजे दांडी यात्रेत सहभागी झालेले की सुभाषचंद्र बोस यांच्या सेवेत? अरे त्यांनी वेंगुर्ल्याचे पोस्ट ऑफिस दिले होते. बापरे. आणि तुम्ही काय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी केली? अरे गाडग्या विषय बदलून मला फसवतोयस काय? मला तुला गोमूत्र वाचतो. आज ऐका, आज फक्त टेस्ट करतो. तीर्थासारखं द्या. बरं ठीक आहे. पी. अरे देवा. काय वाजवा तरी साधारण आपल्या घराला किती वर्ष झाली असतील? म्हणजे बाबा साधारण एक ना 150 वर्ष. अरे सोडा मला फसवतोय. अरे माझ्या ह्याला पण डोळे अरे दादा रे मी तुझ्या बापाचा बाप. आता नाक दाबून गोमूत्र वाचतो की नाही तुला बघा. सॉरी ऐका, आता नको. उद्या बसणं पिऊया, आता राहू. उद्या नक्की. हो उद्या नक्की. सकाळी गोमूत्र आणि रात्री झोपताना काढा. हा रात्री झोपताना चालेल. काय रात्री कुठे झोपलास तू? रात्री आम्ही झोपतोच नाही. आम्ही म्हणजे मी आणि आहे म्हणजे घरात काम बरोबर. अरे आपल्या घरात लग्नानंतर सत्यनारायण झाल्याशिवाय काही एक करायचं नसतं. नाहीतर आंधळ मुख भैरव जन्मास येतो. आजोबा तसलं काही केलं नाही बा. मग ठीक आहे. आणि आम्हाला त्यात आता काही विशेषही वाटत. विशेष वाटत नाही म्हणजे आधीच करून मोकळा झाला की काय? हो. अरे हो काय म्हणतोय ना का तुला ते कॉन्ट्रॅक्टीने सांगायला. अरे तुम्ही तर अरे हे काय चाललंय हे? त्याला मांजर काय म्हणतात? हेच ना. ही मानत चाल इथं रंग बदल चाललाय. सिंधुदुर्गमध्ये भाग घेणार हो. इथे सिंधुदुर्गमध्ये कसली वाघ येते तू तुझ्या या नाचमारी हो लग्न आधीची सुरत सुटली आहे. हो का?
या दोघांच्या लग्नाआधी सगळं झालं. म्हणजे जे आपल्या लग्नानंतर 3 महिन्यांनी झालं ते. काय मग? अहो, प्रेमात तोंडाला तोंड लागतंच. कांद्याला तर नाही कधी. गालाला गाल. गाडीला गाडी पण नाही कधी. पोटावर टाकलंस. अगं नाही ग. यांनी आपल्या घराण्याचं नाक कापलंय, नाक. या लोकांच्या भोग झालाय भोग. काय? शोभा, अंजू. किती रे धाडसी तुम्ही. पहिला वाटलं हो मला तुमच्या पिढीचा. तुला कळते काय बोलतेस की? अगं या दोघांच्या शेक्स झालं, शेक्स. अहो, शेक्सपियरचं देशात जातात ते. पीचं खांडेकरांच्या नव्हे. कोणाला देशात? अरे जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे. या निर्बंध नैतिक माणसांसोबत जगावर निर्लज्ज बेशरम आनंदानं की फेकून द्यावायचे ह्याच दत्तर. रक्ताचं एवढं लागतं असतं त्या. माहिती आहे मला. हो हो हो, तुम्ही तरुण आहात म्हणजे करताय तो फक्त तुम्हाला संभोग माणसांच्या माग्यांची. अरे पण तरुण आहेत कावळे. तरुण आहेत दारू, तरुण आहेत रस्त्यावरची टुकरं आणि दारवडी. वाव! नटसम्राट. आणि पुढे? सूर्यमेला नाही. अगं पण आणखी तुला हे सगळं करताना काहीच नाही वाटलं? वाटला ना? खूप आनंद वाटला. अरे यांना कोणी हाकलून देतं का? हाकलून जा तेव्हा. आजोबा, please don't create a scene. सीन सीन तुम्ही केले, पाप केले तुम्ही, पाप. अजिबात नाही. तुम्हाला काय वाटतं? आम्ही परदेशी मुली म्हणजे सगळं काही सोडलं आहे? मी परदेशी भारतीय आहे. आमच्या घरात संस्कार आहेत. फक्त आम्ही त्याचा भाव करत नाही. मी एवढी किती नाही अजिबा. आमच्या तसं काही झालेलं नाही. हा काय सांगत होता? अहो आजोबा, मी जरा मुद्दाम तुम्हाला पेटवायला थाप मारला. अरे पण पेटून पेटून माझा कोळसा झाला असता ना. ए ऐकतेस काय? खायला दे आधी. भूक लागली आम्हाला लागायची. नाश्ता दे. बसा शांत. आणते. आजी, तुम्ही म्हणत होता ना, तुमच्या माळ्यावर एक पेटी आहे, जिच्यात तुमचे जुने फोटोग्राफ्स आहेत? हो, हो. अगं आहे. माझ्या शाळेतली वह्या पुस्तकं पण आहेत. फार मजेशीर आहेत हो. घेऊया, घेऊया. चल ग, चल ना बडे माडी, चल ना बडे माडी. माळ्यावर सावकाश. अरे तुझ्या झाल्या. पप्पा तू घ्या ना. हा, तुझ्या बापाला सांग येऊन बसायला. मला आदेश देतो भोसडी. हो. ही शिवी आहे. आणि योगी आहे. हा, मला खायला दे आधी. नाही तर अजून शिव्या खायला येतील. रागाने. हो. काय आहे हे? अहो, याला पास्ता म्हणतात. अजूनही केलाय. नाश्त्याला पास्ता. काय फुल लागलेला आहे? मला सुका जवळ आणि भाकरी दे. अहो, प्रेमाने केलाय शकतो. हात चालतो. पाय पायला केला. मला बाबडा आवडला हो. हा, तू इडली नाहीच आहेस. तू इडलीची किटली आहेस. खातो आता. आणि या भोगासी असावे सादर. नातवासाठी बिघडणं त्यांचा grandfather. Oh, you please हळू. You please हळू ना यार. ते बघ, केला त्यांनी काम बरोबर. आळा माझी पेटी आहे. आणा ना.
अंगठोडी दाखवतो तुम्हाला आमच्या घराण्याचा इतिहास. अंगठोडी. मला पण माहितीये तुमचा सगळ्या घराण्याचा इतिहास आणि भूगोल. मी सांगते रे शुभाणी. ते घे माझ्या वयात तपासत बसा. What a handwriting! बघा बघा माझं अक्षर कसं टप्पर होतं ते. त्यांचं अक्षर. ते रक्कावून बसा. खेकडा चालू केलं तर दिसलं ना. तसं. ते म्हणतात ना तो माणसाचा स्वभाव पण त्याच्या अक्षरासारखाच असतो. म्हणून तर खातेस ना मला चवीने चावून चावून. वरचा कवच पण ठेवत नाही आणि पुस्तक कसं देऊ जाणे. म्हणतात त्यांना जाऊन खाल्लं ना की त्याचा बसतो हो. पण ते जेवताना असा कोवळाला होता चेहरा ठेवला की श्रीखंडाने पण बद्धकोष्ठ होतं. आजी आजोबा आता प्लीज थोडं सिक्स पाय करा. जरा नॉस्टॅल्जिक व्हा. नसतं काहीतरी सांगू नको यावया. अहो म्हणजे मनोरंजन करूया. माहिती आहे मला इंग्रजी पैकीच्या पैकी नापास व्हायचो. होय हे हसले खरे हसले. हसवत चेहरा होता माझा लग्नाच्या आधी. हा हसता हसायचो मी. तेव्हा खरंच कळाली होती. Who is this बालजी काय? बाली काय? अगं टक्कल केलेला. बालजी काय नाही गं. हा तुमचा तरफलेला हंडच आहे. आणि हा एंजिन कसला दिसतोय? डोक्यावर वाजवा शेंडी येते. आता हा माझा मुंजीतला पडतो. त्यावेळी ह्यांच्या मांडीत पेंड भरलं होतं. काय सांगता? मग आता कुठे येतो पेंडू? आम्ही तो पेंडूला तोंडातून डराव करत असतो नाही का? तुझ्या म्यावण्यापेक्षा माझं डरावं झाला यांचा पावसाळा. आजी आता तूच कवलाचं काय बघ. आता तूच बघ. मी ते शांतपणीच्या वयात मास्तरासारखं तपासत बसलो होतो की नाही. पहिल्याच्या जिल्ह्याचा वाचताना चालवायची काय गरज होती. अरे बघ तुझी मुंज गेली काय ना तिकडे. बघ कशी विषय बदलते आता. अहो त्याची मुंज केली नसेल तर आपण इकडे करून घेऊया ना आता. याचा बाप कसला करतोय. सगळं सोळं कुंडीला लावून ठेवलं असेल त्याने. त्याच्या 80च्या नादाने. हो बाबा काहीच पाळत नाही. बघ माणुसकी सोडून. पण आई मात्र सगळे करते. उपासही करते. सांगतोयस काय? बघा बघा पूर्ण शाकाहारी येते. पूर्ण शाकाहारी आहे. बघ आमच्यात नको ती. हा तुमच्या मॅरेज मधला फोटो ना आजी आजोबा. माझ्या मृत्यूदिनाचाच असेल. तरी चेहरा असा केला. आणि ह्यांच्या पुढे तुझे बाबा आहेत का रे शू? हो हो आमच्या लग्नात याचा बापूस म्हणजे माझा मुलगा होता. हा पण मी गेलो कुठल्या तरी फोटो. रिअली? अजून मात्र तुला अगदी योग्य मिळाली. मी काय एवढी मंद नाहीये. ठीक आहे की बघ तुला मंद म्हणाली. का? मी काय केलं मॅन्डनेस? अगं आमच्या लग्नात माझा मुलगा म्हणजे ह्याचा बाप कसा असेल. आणि काय एवढे मुलं आलेला होतो. आमच्या लग्नानंतरच्या गमती सांगते हो तुम्हाला. आगाडा माझी लाज काढ. आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री झोपताना नाही. त्याला काढा द्यावा लागला होता. अजूनही लागतो हो. रात्री काढा आणि सकाळी गोमूत्र. म्हणूनच हा सायमी हल्ला पाय. आत्ता लग्नाला उभा राहिलो ना तर या अशा चालून येतील पद्धतीचा. मग राहा की अडवलंय कोणी. मी पण मोकळी होईन या रोजच्या कटकटीतून. आणि जाशील कुठे. जाईन माझ्या लेकाकडे लंडनला. तू
त्याचीच वाट बघते मी कधी चसतोय तू कळतेस ते का काय? तुमच्या आधी निघतात झाले हो. मग एवढ्या कोणत्या डंबा मेनका उर्वशी आणि या काढेला बघू त्यांच्या शू हे कन्फर्म तुझे बाबा आहेत. कुठले? हे बघ ना आजूबाजू कांद्यावर बसलेले. कांद्यावर आई कांद्यावर नाही कांद्यावर कांदा माझ्या नाकाला कांदा लावायची मिळाली होती. आमचा विघ्नेशच आहे. त्यांच्याशिवाय त्याला जायचं नाही हो. आजीपेक्षा बापू जवळ असायचं त्याला. पोरी कंटाळा पडली ना की कशी आई म्हणून रडतात. हा, बाबा म्हणून रडायचं. रात्री पण ह्यांच्याच फोटोवर काय काय करायचं मग. हे कुठे निघाले की ह्यांच्या खांद्यावर बसून निघाले. होय. पण टवळे काही गेली घोडा घोडा करून डोकं कोपरं करून घेतली. कुठे बाहेर निघालो ना तर कधी कधी त्याच्या पायाला कधी माती सुद्धा लागू दिली नाही मी. सतत खांद्यावर बसवला. हा गेला कानात सुसू करून गेला. आता निदान बापाला खांदा दिला तरी ये म्हणाव. येईल हो तो लवकर. म्हणजे म्हणजे मला खांद्याशिवाय लवकर द्यावी. हा? त्याच्या ह्याच्यात प्रेम बघायचं अडकून हो. अरे, काय करायचं या दोघं नवरा बायकोचं आता? No. काय? लेखन मिळाली मला. आजोबांनी आजीला लिहिलेलं. आईला वाच वाच. एक मिनिट. पण मी हिला कधीच कोणतं लव्ह लेटर लिहिलं नव्हतं. हो. अरे मी पण कधी तयारा लिहिलं नाही हो. आणि म्हणजे आमच्या गीत कागदाची देवाणघेवाण झाली ना ती फक्त वाहन सामानाची. आवाज बा कधीतरी मूड मध्ये लिहिलं असेल आता आठवत नसेल वाच. नाही नाही खाली वेगळंच नाव आहे. तुझ्याच आणि फक्त तुझ्याच मदन बाणे. कोण कोण? मदन बाणे. कोण हा मदन बाणे? मला काय माहित? मला काय माहित? प्राणापेक्षा प्रिय सखे उमा. उमा कोण? अहो मी जुमा. प्रिय सखे उमा. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते म्हणून मला तू साथ घातलीस आणि मी लाटेसारखा उसळत तुला भेटायला आलो. लाटेसारखा सहज सख्या एकटाच येई सांज वेळी वाट तुझी पाहिन त्या अमृत तरू खाली म्हणून तू पूजन केलंस आणि माझ्या त्या कावल्याचा कोकिळ होऊन मी उभत आलो. कोकिळ कानात सांग कानात आपले नाते मी भल्या पहाटे येते म्हणून तू मला प्रेम आवडली आणि मी आतूर काळवीड म्हणून झेपावत आलो. काळवीड तिथे चाणिक या बांधावर अशीच श्यामल वेळ सख्या रे
आणि माझ्यावर बाधा झाली. अजून त्या जुळवांच्या मागे सदा पुढी दोघांना हसते. अजून आपल्या आठवणीची शेवंती लजवंती होते. ह्यातच आपल्या उत्कट प्रेमाची साक्ष आहे. उत्कट प्रेमाची. आता आपण मॅट्रिक मध्ये आहोत. पदवी मिळण्याआधी सप्तपदी घालून आपल्या संसाररूपी महाविद्यालयाच्या प्रांगणात आपल्या लेकरांचा कळप उभा करू. लेकरांचा कळप. तुझं आणि फक्त तुझंच मदन माने. बेळगाव दिनांक 14 फेब्रुवारी 1965. कोण हा मदन माने? कसला रसिक होता मदन माने. आजी नक्की बिनसला कुठे? अरे नाही आठवत रे मला पण तो. हा आठवला. अहो बोलताय का आमच्या शाळेत वेळा. असं काही झालेलं नाहीये. मी त्याच्याकडे घुमून पण बघत नसे. एकदम बावळट होता. हे पत्र इतकी वर्ष तुझ्या वेळी कसं जपून ठेवलं? अहो मला नाही माहिती कसं आलं. तुमची शपथ. माझी शपथ घे. मला येत का म्हणजे तुझ्या माझ्यासोबत जायला मोकळी. काय बोलताय हे? असं खरंच काही झालं नाहीये. मला वाटतं त्याने ते पत्र खूप चूक लिहून माझ्या वहीत ठेवलेलं असतं. आत्ता माझ्या लक्षात आलं. मला मदन भासे हा. मला मदन भासे हा. मोहिना मोहिना या गाण्यामागचं रहस्य. तू फसवलेस मला. आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मला तुझ्याशी घटस्फोट हवा आहे. अहो आजोबा आता लग्नाच्या 50व्या वाढदिवशी घटस्फोट काय घेताय? तेच ना. अहो असेल आजीवर कुणीतरी मरणारा. एकतर्फी? हे एकतर्फी नव्हतं. हे या पत्रावरून सिद्ध होतंय. अहो आजोबा होत असेल काहीतरी त्यात काय एवढं? नाही अजिबात नाही. अरे हिने जर मला लग्न आधी हे सगळं सांगितलं असतं ना तर एक वेळ मी मान नाही केलं असतं. पण ही फसवणूक आहे. ही प्रतारणा आहे. प्रतारणा. आणि याला शिक्षा एकच. घटस्फोट. अरे देवा आता कसं सिद्ध करून हे सगळं. मी हे असे खोटे आरोप सहन करत नाही जमू शकणार. त्यापेक्षा मी अग्नी नाही पेटवणार चुली खाली. सत्याचा अभिकरीपर्यंत. मी पण सत्य साबित होईपर्यंत अन्न पाण्याचा थेंबही घेणार. हो आजोबा एवढं काय आहे त्यात. आता किती वर्ष झाली त्याला. तुमची वय काय? चावते ना. नाही तुमच्या संस्कृतीत चालत असेल रे पण आमच्या संस्कृतीत नाही. अरे मला पण आमच्या शाळेतली एक मुलगी आवडत होती. रंगी राणे नावाची. मी तिच्याकडे कधी मागवर करून सुद्धा बघितलं नाही. आता याला पुरावा काय? तुम्ही त्या रती राणीकडे मागवर करून पण बघितले नाही. याला पुरावा काय? आणि थांबा ऐका पूर्ण आधी माझं. आणि तुमचं लग्न शेवटपर्यंत गेलं नसेल कशावरून? मी सांगतोय म्हणून. मग मी सांगते म्हणून पण त्या मदत पाठीशी माझा काही संबंध नव्हता. सिद्ध करून दाखवा. मग तुम्ही पण सिद्ध करून दाखवा. आता कसं सिद्ध करणार? तिची 10वीची परीक्षा झाली आणि तिचं कुटुंब हे गाव सोडून निघून गेलो. त्यांचं लग्न कळलंच ना त्याला. म्हणलं गेलं ते कुटुंब गाव सोडून. नाही तिचे वडील फौजदार होते. त्यांची बदली झाली म्हणून गेले ते गाव सोडून. आता कुठे आणि कसं शोधणार तिला? मग मी तरी माझ्या या मदन मानेला कुठे आणि कसा शोधणार आहोत? माझा मदन माने बोलली. माझा मदन माने बोलली. अरे माझा मदन माने बोलली. अरे नाव वालो. माझा मदन माने बोलली. नाही हो. माझा म्हणजे तुमची जशी लग्नी तसा माझा. म्हणजे माझा तसा माझा नव्हे हो. म्हणजे आपण असं म्हणतो ना तो माझा हा माझा. कळतच तुला म्हणजे तू आपण कोणता स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मला पटलं ना की माझा त्या मदन मानेसोबत काही एक संबंध नव्हता. माझा नवरा बाई कसाही असो कसाही असो. अजिबात नाही. ती माझा माझी झाली तारंबळ बघून माझी खात्री पडली आहे. तुमचं लग्न होतं. अजिबात नाही नाही नाही. मग सिद्ध कर. मदन दाखवलं सारखं झालं त्या लग्नाचं. त्यासाठी मी बाहेर आणि शोधून आणली त्या बदला
घेऊन या. ठीक आहे. आपण एक काम करू. ते भिकारी फिरतात की नाही तशी एक चार जागी गाडी ठेवू. तू त्याच्यावर बस, मी तुला पुढे आणि मी जमलो की मी बसतो, तू मला ओढ. हा बस बघू बस. ए नक्की आता एक काम कर, मी बसलो, तू ओढ. काय ओढ आहे तुम्हाला सोबत राहायची बघा. अजिबात नाही. पवित्र आहे हे सिद्ध केल्याशिवाय आता मला तोंड दाखवणार नाही. मी पण तुझं बघणार दादा. आणि मला गरज नाही, मी पवित्र आहे सिद्ध करण्याची. मग मलाही गरज नाही. तरी मी जाते. ज्या घरात माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जातो त्या घरात मी नाही जाऊ शकत. आजी आजी आई थांबा. आता गाडीच परत. तुमचा काढा करून ठेवते आणि जाते तोंड घेऊन. मला नको तुझ्या हातचा खाला. मग उद्या सकाळी फोन करे नाही तर माझा हात लावणे फोटो पडू नका. अरे माझ्या पोटाचं मी बघून घेईन. ते किने टाकून धुतात ना पाण्याच्या टाकीसारखं, तसं धुवून काढी आणि वरून तुरटी खाली तुरटी. हो थांबव. आपण शोधून काढू तुमच्या त्या मदन पाणी आणि रती राणीला. आजकाल सोशल मीडियामुळे कोणालाही शोधणं शक्य आहे. म्हणजे तुला आधी नाही सुचलं लांच्या. अहो तुम्ही सुचून दिलं तर ना. पण ते दुर्दैवाने दोघेही जिवंत नसतील तर? तर मंडळी, तुमच्या माहितीत कोणी मदन पाणी आणि रती राणी असतील तर त्यांच्याशी त्वरित संपर्क साधून आम्हाला कळवा. नाहीतर 10 मिनिटाच्या इंटरव्हल नंतर आमच्या अजित आजोबांच्या घटस्फोटाला यायचं बरं का? कदाचित नेट चालू नसेल पण मी आता नंबर सेव्ह केला. नमस्कार. एक विशेष सूचना. या नाटकात आम्ही धूम्रपान आणि मद्यपानाचे कोणतेही समर्थन करीत नाही. आणि रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती, कृपया आपले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावेत. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून शिवाई सहकारी पतसंस्था सविनय आणि सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी नाटक माझ्या आजीचा बॉयफ्रेंड. लेखक राजेश देशपांडे, दिग्दर्शक सचिन शिंदे, नेपथ्य दीपक लांजेकर, रोशन परुळेकर, प्रकाश योजना स्वप्नील आगावकर, रंगभूषा उदय तागडी, निलेश मोते, वेशभूषा चैताली जोशी, श्रद्धा माळोदे, पार्श्वसंगीत संग्राम लवटे, रंगमंच व्यवस्था गिरीश तेंडुलकर, सिद्धांत कांबळे, गौरवी भोसले. कलाकार प्रज्ञा वारंगर, सचिन शिंदे, चैतन्य राव, प्राची रिंगे, समीक्षा जाधव, विजय मिरगे. शिवाई सहकारी पतसंस्था सविनय आणि सहर्ष सादर करीत आहे माझ्या आजीचा बॉयफ्रेंड. माझं
तुमचा मदत हो आजोबा, सापडली तुमची रती राणी. बघा. बाबू तरी त्यांची गती ही गती अगं बाई ही तर महाआरती आहे. वैष्णवा, हो बाबा तुम्ही तिच्या प्रेमात होता? ही ती नव्हे. ही ती नसेल, पण प्रेमात होते हे मान्य केले. नाही तर ती अशी नव्हती. अहो आजोबा, पण नाव तर तेच आहे बघा. लग्नानंतर नाव बदलत नाही का? अरे आडनाव तरी बदलतं. आणि समजा नसेल तरी ही ती रती नव्हे. आता बदलली असेल तुमची रती. सगळ्याच बायका काय माझ्यासारखं मेंटेन करू शकत नाही स्वतःला. काय म्हणजे हो ना. नाही एवढा काही बदल होत नाही. बाकी सगळं बदललं तरी विशेष ठळक होणाऱ्या राहतात कशा? चेहऱ्या. टळकपुळा, टळकपुळा. काय बोलते आपण टळकपुळा? तुला काय करायचंय? सांगा ना आता आजोबा, प्लीज. हा म्हणजे संशय घ्यायला अजून एक संधी. आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचा मदत शोधा जा. चल ग, आपण आपला मधुर शोध. बस. अगं अबो, हाच तो सापडला हो. पण ह्याचं नाव तर मुस्तफाजुर रहमान आहे. आता लग्नानंतर बदललंच आहे ना. Yes, quite possible. आजोबा, परफेक्ट मॅचिंग सासू आहे नाचू. मी विनोद केला बरं का. आम्ही इतक्या पण हा नव्हे. ती नोट कसले करताय? आधी तुमचा मदत शोधा आणि सिद्ध करा. हा मदन आणि हा चेहरा. मग तुम्ही पण सिद्ध करा. आता गाळलेला चंद्र आणि त्याची ती पाण्यागती. शोध रे. शोध गं तू पण. हो, जगातल्या सगळ्या देशात शोधून चालू. अटॅक पण हँग झाला. जरा त्याला आराम देऊ का? हा बरोबर. आता या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीचाच काय तो आधार आहे. बघितलं? एक चांगली सोडत नाही तिचं नाव घ्यायची. जाहिरातीचा आधार तुम्हाला आता. चालले. आधी थांब. बस आपलं ते खिशात राजीनामे घेऊन धमक्या देत त्या फिरणाऱ्या राजकारण्यांचा ते करू नको. ऐका रे ऐका. एका 70 पार केलेल्या दाम्पत्याचा घटस्फोट वाचवायचा आहे. या 2 व्यक्ती तो वाचवू शकतात. मराठा विद्यानिकेतन बेळगाव येथील 1962 साली मॅट्रिक मध्ये असणारा मदन माने आणि वेंगुर्ला हायस्कूल मध्ये 1962 साली मॅट्रिकला असणारी रतीना. हे लोक जर हयात असतील तर वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा किंवा खालच्या पत्त्यावर यावे आणि एक 50 वर्षांचे लग्न वाचवावे. बघा, या जाहिरातीमुळे सापडली तुमचे मदन आणि रती. अरे हयात असतील तर ना. बघितलं? शुभ बोलणारे तर मानाला आग लागेल. तिचं म्हणजे चला असेल याचं दुःख होतं हिला. तुमची गतीची करून राहू दे रे देवा. माझ्यानंतर कोणीतरी व्हावं ना काळे आणि डोसे पाडताना. मी काय म्हणते? बाय बायको इसरीची ज्या रची आणि मदनचंच लग्न झालं असेल तर आणि ही बातमी ऐकून त्या दोघांचे दिवस होऊ शकतो. हा हे शक्य आहे. बायको इन्सिडेंटली हा तिचा नवरा होणे हा फारच फिल्मी योग आहे. आपल्या नाटकात काही चालेल. काय म्हणते? चालेल, मजा येईल. पण बघू, म्हणजे पुढे काय घडणार ते आपल्या हातात थोडीच आहे. अरे यांच्याशी काय बोलत बसलास? मगाशी रती आणि मदन सापडले तर मागे बोलू असं आवाहन केलं होतं. काय झालं? आपणच मदन आणि रती आहोत असं सांगून 8 जण मागे आले मेकअप रूम मध्ये आणि फुकटचा वडा आणि चहा मिळून गेले. सेल्फी काढून. हा. सेल्फी कुठले? जण मागे आले ते पण जाती. हा बघा तिच्याकडे लक्ष नका देऊ. अरे 4 दिवस झाले तुम्ही त्या रती आणि मदनला काढलेला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शोधताय. बघतेच दिसताय. ते सापडतच नाही. हो याने पण मला त्या ह्याच्यावर रती राहण्याऐवजी रती अगदी होती दाखवून झाली. अय्यो तिलाच बोलवायचं ना. तुमचे एकटे केले
म्हणजे आम्ही दोघांनी समुद्रात कुणी टाकून जीव द्यावा असंच वाटतंय तुला. मग तू आणि तुझा तो मधने सागर किनारे दिल ये पुकारे म्हणत वाळून लोळायला मोकळे. लोळे हो लोळे अगदी अशी बेकिनी नेसून लोळे. तुझ्या या बिकिनीसाठी पण आता आगायला लागेल. आजोबा तू बॉडी शेमिंग ना पण मी बॉडी शेविंग करतच नाही, मी फक्त फेस शेविंग करतो. बॉडी शेमिंग म्हणजे काय रे शक्य? शारीरिक रंगावर बोलणे. बोलू दे रे बोलू दे, मला नाही फरक पडत. एक दिवस जरी माझ्या शरीर संक्षेमावर हे बोलले नाहीत ना तरी माझं बीपी लो होतं. बघू ना आता ह्यांची गती ही कशी असेल ती नदीचा रथ झाला असेल. तुझ्या मगनचं वजन बघतो ना कसं असेल ते एवढं ते त्याला. आम्ही बायका वजन आणि वजन बघून प्रेम नाही करत हो. हा म्हणजे तुझं त्याच्यावर प्रेम होतं ते मान्य करते. बघा बघा अहो थांबाव, आधी शोध तर लागू दे त्यांचा, मग बघू वजन वजन वगैरे काय. तेच ना ते म्हणतात ना बाजारात तुरी आणि पटपटीला मारी. पण तू अगं बायो पट्ट नसतं ते भटभटिनीला मारी असं असतं. भट म्हणजे त्याची केसांची येते ना ती बट आणि भट म्हणजे बरं मी काय म्हणतो, आपण एक काम करूया. आपण आहे ना आता आधी फोन आलाय, बहुतेक प्रति किंवा मदत असेल. उचल आणि ह्याच्यावर घेऊ. हा स्पीकरवर ठेवतोय. हॅलो हॅलो. अरे तिकडे बघच्यात जा, तिकडे रेंज मिळते. मी बसतो ना तिकडे. बघतास काय बोल रांच्या. नाही आता ते महत्वाचं होतं तिकडे. हॅलो, मी शुगर के बोलतोय. नमस्कार. हा आपण रती मॅडम ना? नाही, मी मधुमती वैद्य बोलतेय. कर्जाच्या वृद्धाश्रमातून. नदीला बदल काय लागल्यानंतर बोला मॅडम. तुमची पेपरातली जाहिरात वाचली. त्यात तुम्ही उल्लेख केलेले मदन काणे आमच्या वृद्धाश्रमात आहे. आवाज काढला का तुमचा? हो नाही हो, माझा आवाज नाही पाठला, माझ्या पाठला मग ओरडला. तर तुम्ही त्यांना येऊन घेऊन जाऊ शकता काही दिवसांसाठी तुमचं लग्न वाचवायला. हो हो, आजच येतो आम्ही. धन्यवाद मॅडम. चला मदन सापडला. आता एक सगळं आहे. आत्ता जातो आणि कर्जाच्या वृद्धाश्रमात घेऊन येतो त्याला. काय काय आपण मला नाही ओळखलंस तू मँगो. अरे मी तुला शाळेत मँगो आणि का म्हणत असेल मुंगूस. मुंगूस मुंगूस. अरे मी रावशी तुझी रती राहणारी मुंगी. मुंगी कसली तोंडात आलीस ते आता. वाटलंच होतं तुम्ही जणार मला. दिसशील खास मला दृष्टिया लपविलास तू निर्वाचा
कसला चाप विचारणार आहेस तू? आ? तुम्ही का? पितृपक्ष नाहीये दादा. का झालं हे असं? लाडक्या बहिणींमुळे झालंय. तिच्या भीतीमुळे झालंय. नाही, भीतीचं नाही, माझ्या डॅडीच्या भीतीने झालं हे. इन्स्पेक्टर होते ना माझे डॅडी, त्यामुळे हा घाबरला. आणि आमच्या प्रेमाचा डर चिरला गेला. कशी पावलं गाडी, सुखे गाडी वसाली नदी. तू खरंच प्रेम नाही करत नव्हतं? नाही. प्रेम प्रेम हा शब्द खूप ठीक आहे आमच्या नात्यापुढे. एवढे पुढे गेला होता तुम्ही? पुढे नको त्या आठवणी. का इतक्या वाईट होत्या? आमचा शहारा आहे तो. हा बघाल. आणि काय वाचवा तुम्ही आम्हाला संस्कृती आणि परंपरेच्या गोष्टी सांगत होता हा? हो ना. अरे खोटं होती. हे सगळं खोटं आहे. अहो एक स्त्री स्वतःचीच बदनामी स्वतःला तोडून का करेल? तेही या वयात. बघा ना. अहो काय म्हणायचं तुम्हाला? मी काय केलं आता? तसं नाही हो. कुठल्या नात्याने हात मारू? म्हणा काही. कचऱ्याचा फार वेळाला नेहमी ते. नाही हो. जीव देऊ नका देऊ. जीव काही देणार हो. मग मी माझ्या लेकाकडे जाणार आहे. लंडनला. तुम्ही दोघं राहा इथे सुखात आनंदात. त्यांची इकडे वाट तिकडे विरहिणी अशी अवस्था काही होऊ देणार नाही. तुम्ही मस्त प्रेमाच्या पावडे. पण तुमच्या पोटच्या पोराला काय सांगणार ते? काय? तुमच्या पोटच्या पोराला काय सांगणार ते तुम्हीच तुमचं. ते मी माझं बघेन. तुझ्या मागण्याकडे तुला आयतीच संधी मिळाली ना आता. आम्हाला पोट तिचा शाळेचा तिलक म्हणजे तुमचं पण होतं शाळेत? मग का थांबलो? तुम्हाला सांगू, शाळेतल्या तुटलेल्या पहिल्या प्रेमाचे आणि आपल्या हातून फुटलेल्या पहिल्या तारुण्य पिटिकेचा आयुष्यभर उडतात हो. असं काही नको हो. माझी तारुण्यपूर्व पिटिका आधी ऐकून घ्या. मी त्या मुलाकडे डोकून पण बघत असेल. त्याने माझं वय चुपचुप ठेवलेलं एक पत्र ह्याला सापडलं. त्याच्यावर मी माझ्यावर संशय घेत आहे. आणि आता मला थरथर वाटायला निघाले तो. काय? मंगेश बेटे, तू आता संशय? अरे माझ्यावर आता संशय घेत असेल ना, तर त्या क्षणी तुला घरातून हाकलून लावलं असतं मी. अहो करता संशयाचा तरी अपमान. आम्ही बायका सगळे सुखाचे क्षण असे कन्वटीला पोचून ठेवतो हो आयुष्यभर. आणि दुखावलेल्या मनाची ती तळमळला चुलीत थोडंसं डोळ्यातून पाणी आलं असं सांगून वाहून टाकतो. म्हणून देत ते चौथ्या टिकतात हो आपल्याकडे. मंगूस बघ किती लिहिले कोणाची बायको मिळाली तुला. आणि तू विचारच लक्ष घेतो. अरे खरं झालं तुम्हाला मग विचारलं नाही ते. तू वाट विचारशील उद्या विचारशील म्हणून वाट बघत होते मी तुझी. आणि अचानक बाबाची बदली झाली. आम्ही हे गाव सोडून निघून गेलो. खरं तर वाचली आणि जर त्या मुला वयात तुझ्या प्रेमात पडले होते तेव्हा त्याला होकार दिला असता आणि आज अशी ही अशी पस्तावले असते. म्हणजे तुमचं काहीतरी होतं. नाही हे रे. अरे ह्याने माझ्या वेळी कधी मान वर करून पण बघितलं नाही. बघाशी मी उगाच केले होते. म्हणूनच आवडतं रे आम्हाला. म्हणजे जसा जरी ढस असला तरी सभ्य कशी वाटतात. जसं ह्यांच्या त्या मनाने ह्याचं काही बघितलं नाही का अगदी तसं. हा. आणि म्हणूनच या तो बदल आवडू लागला असणार. हे बघा, माझं आणि या रतीचं काही नव्हतं हे आता सिद्ध झालंय. तुझं काय? मला काहीही सिद्ध करायची आता गरज वाटत नाही. कारण मी चालले. त्याचं माझ्यावर आणि माझं ज्याच्यावर खरं प्रेम आहे त्याच्यावर. हा. आलं ना सत्य बाहेर. जा जा त्या मगण्याकडे वृद्धाश्रमात जा. अहो त्या म्हाताऱ्या नाही जाणार मी. माझ्या मुलाकडे जाते मी. मी इकडे लंडनला. तुमच्याकडे
हो आजी चल आता आम्ही पण नाही राहणार आहे होय आजी आपण तिकडे गेल्या गेल्या ना आमचं लग्न उकळून टाकूया अगं बायो, नाही. लग्न उकळून असं नसतं गं. लग्न उकळून टाकणे असं असतं. आता आमच्या दोघांमध्ये जे चाललंय ना त्याला लग्न उकळून टाकणे असं म्हणतात. आता आजी आता उरलेली भाषा तिला तिकडे गेल्यावर शिकव चल तू बॅगा भरायला गेली राजा या बॅगा बघायला. अरे पण माझा पासपोर्ट नाही रे. अगं आजी आपण आधी इथून निघूया मग मुंबईला गेल्यावर काय पासपोर्ट व्हिसा सगळं करू चल तू हो 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 मी पण इथे तुमच्या बरोबर नाही. तुम्ही एक काम करा ना. तुम्ही माझ्या फ्लॅटवर राहा कशी तुम्ही एकटीच असते तिथे काय कंपनी मिळेल काही दिवस तुमचा पासपोर्ट व्हिसा होईपर्यंत आपण दिवशी मुंबई करू मग तुम्ही जा लंडन करायला हा मंगी तू पण चल रे आमच्या सोबत झालं गेलं सगळं विसरून जा आता. नाही अजिबात नाही. मीच जातो इथून. हे सगळं माझ्यामुळे होतंय ना आणि मीच खलनायक आहे. शिक्षा मलाच व्हायला हवी. नाही तुम्ही सगळे राहा इथेच राहा मस्त आनंदात राहा मजेत राहा सुखात राहा आणि ते काय जीवाची मुंबई लंडन न्यूझीलंड नागालँड जे काय करायचं ते करा. पण जाणार असाल ना तर माझी गाय आणि म्हैस कोणाला तरी विकून जा. त्यांना उपाशी मारू नका. ए मंगी थांब रे. अरे मी तुमची पेपरातली जाहिरात वाचून मुंबईमधून इथे धावत आले माझ्या कारमधून तुमचं लग्न वाचवायला आणि तू कुठे निघाला वेळासारखा. अरे वेळाच आली नुसता वेळा नाही वेळ झाला. राहा तुम्ही सगळे इथे मजेत. मीच जातो निघून इथून. अजूनच का? अजून प्लीज का? नाही आता देव जरी आला तरी मी थांबणार नाही. अजूनच का? आता काही नाही. भूक लागली की येतील जरूर. आई आता तुमचं होत नाही आणि बाहेरचं खात नाही. म्हणजे तुमचा नवरा बाहेर खेळायला नव्हते. या बाबतीत माझा पूर्ण विश्वास आहे हो त्यांच्यावर. मला खरं सांगू तुमचं दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर तुम्ही खरंच एकत्र राहा आनंद. शेवटी काय आहे पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असतं. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे माझा मुलगा आणि आता नातू. आणि हो माझी होणारी नाचून नाही तर करत बसायची. चला तिला लवकर हे आले जेव घातलं नाही जाणार तू
पोलीस स्टेशनात तक्रार पण करून आलो. आपली आजी आणि रती आजी कुठे आहेत? अगं आपल्या आजोबांची आजी आणि माझी गावावर फिरतायत सगळ्या विहिरी आणि झाडं शोधत. विहिरी आणि झाडं? का? आपल्या आजोबांनी विहिरीत उडी टाकून किंवा झाडाला टाकून आत्महत्या केली असेल तर Oh my God! पण आजोबा असं करतील का रे? काय सांगतायत? असली तिरसट माणसं काही करू शकतात. नको रे असं काही बोलू. आपली आजी तर गेले 2 दिवस पाणी पण प्यायली नाहीये. मला आता तिच्या तब्येतीची पण काळजी वाटते. काय हो? आले आले. तू आधी घरात जा बघू. काय झालं आजी? सापडले का आजोबा? ते काही झाडावर किंवा विहिरीत दिसले नाही. अरे अरे काय तिकडे दिसले नाही ती चांगलीच गोष्ट आहे. सॉरी मला काही सुचतच नाहीये. उमे तू आधी खाऊन घे बघू काहीतरी. मला भूक नाही. अगं भूक कशी नाही? अशी उपाशी राहिलीस ना तर तुझं घोळ सुटू परत यायचं आणि तू जायचीस. मी गेले तरी चालेल ग, पण ते सुटू घेऊन तरी. आजी तसंही मला एका ज्योतिषाने सांगितलं तुझं अवशन जाशील म्हणून. हो ना, मग कशाला काळजी करतेस नव्हत्याची? तुझ्या आधी त्याला काहीही होणार नाही. पण आजोबांना दुसरं लग्न झालं तर? लग्न झालं तर? हा ही शक्य नाही. अरे करू देत रे बाबा दुसरं लग्न. आणि रतीशीच करू देत. सुखात राहू दे. रे तो लागतो रे, पण मी करायला हवं ना. लग्न करायचं नसतं ना तर त्या वयातच केलं असतं. खूप जण मागे लागली होती माझ्या. पण मी आमच्या पहिल्या टेस्ट त्यांना सगळं आधी सांगत असे माझ्या की बाबा रे ऐक ऑन करा मी लग्न करून सासरी येणार नाही, तुला माझ्या घरी यावं लागेल. मग त्यासाठी तर मुंबईतले बरेच तरुण तयार झाले. हो रे इतका पाया बोल. बरं ऑन करा तो मी नोकरी करणार आणि तू घर सांभाळायचं. मुलीसारखी सगळी कामं करायची. एकदाच ते कसे एका पायावर लग्न घालत पळून जायचे. काय अगं पण आता गेलेच कुठे हे? हॅलो हा बोला. काय हो येतो मी. कोणाचा फोन होता रे? हा अरे बोल ना. पोलीस स्टेशन मधून फोन होतो. हो देवा. अगं पूर्ण ऐकून घे ना आधी. काय म्हणत होते? खाडीत एक बॉडी सापडली. तुमच्याच माणसाची का ते येऊन बघून जा असं म्हणून. नाही शांत हो. तो अट्टल बोलायला होता. तुला सांगते आम्ही शाळेत असताना नदीवर पूल नव्हते झाले तर पावसातून पूर आला ना की हा आपल्या डॉक्टर डोक्यावर घेऊन उभा तरी पार करायचा. मग ते तसेच वेट कपड्यांनी आणि ओल्या कपड्यांनी तसेच जायचे. नाही गो त्याचे कपडे पण दप्तरात ठेवायचा आणि नदी पार केल्या. ओव्हर गेली पार करायचं म्हणून की कपडे निघालायचं म्हणून. अरे गळ्यात दगड बांधून उडी 50 वर्षापूर्वीच मारली होती, पण अजून वेळो नाहीये. अरे 2 दिवस अन्न पाणी घेतलं नाहीये. हा मग मी काय बाहेर बेजवान्यावर उरत नव्हतो. मी पण खाल्लेलं नाहीये बाहेर काही. अहो पण गेला कुठे होता तुम्ही? का असा जीव टाकला?
एका प्रेमी जीवाला आणायला गेलो होतो. थांबा, येऊन येतो मी त्याला. ओ, या इकडे. इकडे या. या. मी आलो तो. हे बघा ना पाणे. यांना कर्जतच्या वृद्धाश्रमात जाऊन घेऊन आलो. मंगेश, सुश्री, आणि एवढा विश्वास आहे तुला तुझ्या बायकोवर? हा? सगळं साबित करण्यासाठी तुला इथे आणलं? आधी त्यासाठीच तिकडे गेलो होतो. मग? पण यांची गोष्ट ऐकली आणि मत बदललं. आता यांना यांच्या मुलाने आणि सुनेने वृद्धाश्रमात टाकलं आणि ते गेले परदेशात निघून. बरं, हे स्मृती वंशी म्हणून त्यांना इकडे घेऊन आलो. आता ते माझ्यासोबत राहतील. तुम्ही जाताय ना सगळे? मला वाटलं विमानात तुम्ही गेला असाल, पण असो, आता हे माझ्यासोबतच राहणार आहे. कारण यांची अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी नाही. फक्त यांना आठवत नाही म्हणून हे सुखी आहे. हे भल्या. ओ मगनमाने, आता आपण दोघांनी इथेच राहायचं. मस्त मजे. कोण मगन? मी गगन. गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय. आहे. कुंभारच्या ओलांड्या सुरू केल्या. आता अख्ख्या प्रवासात मिनिटा नाव बदलत होता. हे कुमाराचा हजारावं नाव असेल. पण हाच मध्ये आहे ना तो? हात देतो मदत. शाळेत असल्यापासून असाच होता. म्हातारा. हो? सगळी मुलं याला शाळेत चिडवायची. ए म्हातारा, ए म्हातारा म्हणून. मोठी काय रे मदत? ओळखलं वाटतं यांनी आजी. आता मज्जा. मी मदत नाही. मग गगर? गगन पण नाही होत आहे. मी चंदन. चंदन सागर चंचल सिटिराओ मुझे दोष न देना. चुपवाओ हो जाओ अगर मैं दीवाना हुआ पागल. सावन की रात आई, ये लखनऊ ईद पर आई. किसने है ये बनाई. याच बरोबर आजच्या बातम्या संपल्या. अरे, याचं नाव मदन ठेवण्याचं शौर्य याच्या आई बापात कुठून आलं तेच कळत नाही. लहानपणी थोडीच कळतं की हे बाळ पुढे जाऊन कसं होणार आहे ते. त्यांचं लहानपणीचं नाव पण सुंदर होतं. आणि तुझं मृदूल आता मृदुंग झाला. ते झालं यांच्या डेली सोडून. अहो, आधी या बहुनाम्याचं काय करायचं ते ठरवा. याचं काय, हा इथेच राहणार आहे. तुम्ही सगळे जाताय का विदेशात? जाणारा जातो, पण आता आणला तर आता सध्या बाहेर काढूनच जातो. आयुष्यभर खोट्या आरोपाची चाललोय माझ्या मनात. तुमच्या मनात संशय. पण ह्यांची मेमरी आणायची कशी खरं? त्यासाठी त्यांची मेमरी गेली कशी हे कळायला हवं. हे तर त्यांचा मुलगा सांगू शकतो, पण ते वृद्धाश्रमवाले म्हणतात की त्याचा काहीच संपर्क नाहीये. मला काय वाटतं, आजची त्यांची स्मृती परत आणू शकेल. जुन्या आठवणी विचार. हा, बघते प्रयत्न. अरे माझा वंदन करूया खातपेकर गुरुजींचे. वंदन करूया खातपेकर गुरुजींचे. अरे हा तेच ते फाटे नंबर गुरुजी. हा, हातभार तुटेकर गुरुजी. काय हातभार गुरुजी. खातपेकर गुरुजी. हा तेच ते होते आपल्या शाळेत इंग्रजी शिकवायला. हा, आठवलं. मी शाळेत गेलोच नाही.
अरे मदत कोंदण तू गेला होता मराठा हायस्कूलमध्ये नव्हतास का? मी मराठा सैन्यात होतो आणि कबाडीत गेलो. अरे पाणी पडतात रे, पाणी पडतातच, पण पाणी कबाडीत. मराठा आली तर आपल्या पोटात एक गुच्छा मारून अरे आता ह्याला जिवंत करा, नंतर पेशवाईतून बेळगाव मध्ये आणा, बेळगावच्या मराठा हायस्कूल मध्ये घ्या, याला सगळं आठवायला लावा. त्यापेक्षा तुम्ही सगळ्या जावा तिकडे लंडनला, नाही तर तुमचं विमान चुकेल. विमान चुकलं तरी चालेल, पण विमान सोडणार नाही. ह्याचा तोडून सत्य बदलून घेतल्याशिवाय मी काही करू जायची नाही. अरे मदन चंदन वंदन कीर्तन अभिनंदन Thank you. तो कोणी असेल रे, तो आठवते. आठवते पुन्हा वेच्या रात्री लक्षद्वीप विरघळले घाटी. मिठीत माझे रहस्य मज उलगडली. शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडली. अभिषेकी बुवा माफ करे. आठवलं, सारं काय नख आठवलं. पौर्णिमेची रात्र होती. आपल्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन सुरू होतं आणि तू मला आपल्या शाळेच्या मागच्या बाजूच्या तळापाशी बोलावून घट्ट मिठीत घेतलंस. आणि माझा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खालीच राहिला. पोटातून शब्द फुटू गेले नाही. आणि तेव्हा मला इतकी सुचली. शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. अरे कोण आहेस तू? मंगेश पाळगावकर. एकदा मला म्हणाले होते. काय म्हणाले होते? की तू मोठा कवी होशील, पण अशा माझ्या कविता सदाचारावर थांबू नको. दुसऱ्याला तरी मारलेली पिढी, पण माझ्या गावाला जमवू नकोस. तुझ्यानंतर मला कोणीच मिठीत घेतलं नाही. हिच्या मिठीनंतर तू मिठीत काय चिंतीत याच्या अजिबात नाही. आता मला सगळं आठवलं. तूच मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर सोडून दिलंस. नंतर माझा हा तोळा मासा देह वैफल्याच्या रगरगीत वाळूवर तळफडत राहिला. मग माझ्या बाबांनी मला लंकाच्या कडेत टाकून शिजवला आणि उजवला. चला, झालं सगळं सिद्ध. असो, आता मला यावर काही एक बोलायचं नाही. पण तू मात्र इथे राहू नकोस. निघा तुम्ही सगळे, पाया पडतो मी तुझ्या. का 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 केलंस तू असं उज्ज्वला? हेच ती उज्ज्वला पुढं करली. मी उज्ज्वला कुलकर्णी नाही रे बाबा, उमा नाडकर्णी. आता बेळगावच्या शाळेचा पत्ता सांग त्याला. हो, बेळगाव. 1962 ची बॅच, मराठा हायस्कूल. हा, आठवलं. 1962 साली मी सीमेवर होतो. हा, हो, महाराष्ट्र कर्नाटक सीमा, बेळगाव. नाही, मी भारत चीन सीमेवर होतो. तिकडे कोणाच्या पोटात तुमच्या मारून गेला. तिथे मी पुन्हा कसा बरे एका पाणीपतात मेळ होतो ना उड्या. तिकडे कशाला गेला होता? युद्ध बघायला गेलो. मला वाटतं हा बिस्किटीचं नाटक करतो. असू दे, जा मज्जा येते. Princess Diana
हो, आजोबा. ही माझी अँजेलिना आहे. तिच्या भानगडीत पडू नका. तुमच्या वयाच्या त्या 2-2 आयटम आहेत ना त्यांचे. रमा माधवराव आपला शू, हा कोण तुझा शेट? मुलगा? खेळ पात्र एकदम नॉर्मल नाही इकडे. क्षय विकार असतो, रोग असतो, टीबी. आणि मी माधवराव नाही हो. मला क्षय वगैरे काही झालेला नाही. आजी, आजोबा, करावं याचं काहीतरी लवकर. असू दे रे, ज्या मज्जा येते. तुला मज्जा कसली येते? आता मला माधवराव म्हणाले. थोड्या वेळाने नारायणराव सोडून मारतील सुद्धा. हे थांबा. बस झालं तुम्ही. आता मीच आणखी ह्याला बरोबर वाटली. तू काय? अरे मदन. नंदन बस, आता तू नंतर. मला नाही ओळखलंस? मीच तुझी ती उज्ज्वला कुलकर्णी. कोण उज्ज्वला कुलकर्णी? अरे, आताच नाही का सांगितलंस तू? तुझा प्रेमभंग केलेली ती. हा, मी मदना. मदनाचा कोण प्रेमभंग करणार? आठवलं. याला याचं नाव आठवलं. आता न्यायाला बेळगावला चेपत हुर्रा या मारी या मारी या मारी काय नाही काय मदन, मदन बाळे. बरोबर. बेळगाव. काहीतरी बेळगाव बोलू नका. बेळगावचं नाही, मी जळगावचा. सगळं धुळे मिळालं. नाही, आता नाही ती गेला बेळगावात. भेटत. अरे, मदन बाळेचा तू. हो, तो मी आहेच. तुला आठवतं का मदन बाळे? हा, आता सगळं आठवते. फक्त काय ते सांगा. आपल्या शाळेत पीटी टीचरनी एकदा नेम नदी शिकवताना हा? धनुष्याला जोडला होता आणि बाण म्हणून सोडला होता आणि ते कमलाच्या पोटात घुसला होता. अतिशयोक्ती करू नका. स्मृती वंशी आहे, वेळा नाही. म्हणजे तुला स्मृती वंश झालंय हे तरी तुला आठवतंय? मला काहीही आठवत नाही हे मला आठवत. पण काय आठवत नाही हे मला आठवत नाही. हो, म्हणजे मला जे आठवतंय ते मी विसरलेलो नाही. ओके. पण जे मी विसरलेलो आहे ते मला आठवत नाही. म्हणजे मी 8वीत असताना. तू 8वीत असताना 9वीत होता. आता 8वीत असताना 9वीत कसा असेल? एका विद्यार्थ्याला आदला दोन वेगवेगळ्या वर्गात बसवलेला असतं. अर्धा इकडे अर्धा तिकडे. आणि कसं दिसत असेल ते? एक विद्यार्थी कमरेच्या वर इकडे बसला, तोच विद्यार्थी कमरेच्या खाली इकडे बसला. आणि कमरेच्या वरचा बसणार कसा? कमरेच्या खाली तिकडा कसा? अरे मम्मी, तू नाही का कमरेच्या खाली बसायचास वर्गात? डोकं दुखायचं होतं तुझे. अहो, वीक म्हणजे वीक असा अहो, नो वीक. म्हणजे तू त्याला हात लावून बसला. ठीक झालं बघू. ती शाळेची त्यामध्ये क्रिकेटची ती काय असते? खेळपट्टी. हा, खेळपट्टी. ती आखताना मुलं त्यात असा मोजपेटीसारखा वापरते. 1, 2, 19, 20, 21. पास अलस्टॉप. पण मला माहिती. आपल्याकडे तुला बदल. होय, आठवते. सगळं अख्खं आठवते. मी सडी गावस्कर सोबत ओपनिंगला गेलो आणि माणसाचा चेंडू असा घोंगावत माझ्या तोंडावर आला. आणि काही कळल्याच्या आत मी तिला हुक करून स्टेडियम बाहेर घेतला. अरे याने क्रिकेट आणि फिटकी दाखवली. काय मग गोडगेट पाव इसमें आता ना आनंद. अरे आता क्रिकेट आणि चेस दोन्ही मिक्स केले मी. आजी, याला आठवायला लावताना आपल्यापैकी कोणाचा तरी कस निवायचा. चल तू बॅग करायला चल. अरे पण बाबा माझ्याकडे बॅग कुठे? डोंट टेल मी. तुमच्याकडे बॅग नाहीये? नाही गो बायो. ह्या घरात लग्न करून आले तेव्हा एक बारकीची ट्रंक आणि होती सोबत. त्यानंतर बाहेर फिरायला जायचं कुठे योगच आला नाही. म्हणजे या मंगुरी तुला इतक्या वर्षात कुठेच फिरायला नेलं नाही? नाही ना गं. हे मात्र फिरायचंय गावभर. हा, पण कसा पत्राने मला अडवली वाटत.
कोणी मेला का त्याच्या तारा वाचून दाखवत गावावर फिरत असायचो सतत भिंगरी लागलेली असायची माझ्या पायाला हा. म्हणून तर दिवसभर घराचे फिरतच असतात हो. रात्री झोपतील तीच जायची विश्रांती. बघ मुंगूस बघ. बघ किती काळजीने प्रेम आहे तुझ्या बायकोचं तुझ्यावर. आणि तू हिला म्हणून राहू नको. मी नाही हातून लावत आहे तिला जायचं तिच्या मुलाकडे नाही तुम्ही राहा इथेच. मीच जातो याला घेऊन वृद्धाश्रमात. चल रे बोलूया चल. थांबा. मी का जाऊ कुठल्या वृद्धाश्रमात? हे एवढं मोठं माझं घर असताना एवढी मोठी माझी बायको असताना अरे मला तुला अशी वाटत नव्हती का मी? तो कालच करते. एक परपुरुष तुमच्या धर्मपत्नीला स्वतःची बायको बनवतो. आणि तुम्ही हसता. मी नाही पडणार बाबा तुम्हा माझी प्रेमिकांच्या. असं केलं तर मी पोता ठरतो संशयी करतो. मी माझं मनाचा विचार केले ते पुरोगामीकरण म्हणतात ना ते जाऊ. बस. बस. काही चाललं होतं आता मला. मी मला वाटतं लग्न होतं बाकी. मी पण येतो मायावर. तुला आठवतंय मायेची? पण माझ्या घरच्या मायावर इतिहासाचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने जायचं आणि भूगोलाची पुस्तकं वाचायची. चल, जाऊ. ए, चल तिकडे. गेलं की काय ते? आता तुला मांजर मारल्याचं पाप लागलं. ए मदत. अरे माझं पोट. गाडी चेक कर त्याची. गाडी खा. ई. तिला नाही तुझी आता. ए बाई, गाडी म्हणजे ही हाताची. आणि हात का गं? बरोबर मिळत जाते. हाताकडे श्वास बघते आणि नाकाची नाडी लावून बघते. नाकाडी कुठली नाही हो. श्वास आणि नाडी दोन्ही सुरू नाही यायचो. तू राहू दे. मी बघते. बघितलंस रवी कसे दिवस काढले असतील याचा अनुभव आला असेल तुला आता. तुम्ही दिवस काढायला हवे. सॉरी ना. तुम्ही दिवस काढायला लागत असायचा कुठे पण मी रात्री कशा काढल्या असेल माझं कळतो. शक्य असेल तिकडून बोलतात ते. मग करायचं होतं लग्न या बिनश्वासाच्या बिन नाडीच्या माणसासोबत. अरे ते दोघं एखाद्याच्या मरणावर सुद्धा भांडतात. आम्ही सरणावर सुद्धा बनू. अशी लाकडातून बांध आणि याचा हात बाहेर काढू. काय हो जाणार नाही अजून. तुझी कवटी गुटायची वाट. बस झालं तुमचं. आणि त्याला शुद्धीवर कसं आणायचं ते बघा. शुद्धीवर आणायचं मला. नको आता. मग ह्याच्यात भुसा करून इथे लटकवून कुठे का भेटल्यासारखा? नाही गं. मला वाटलं आहे अजून. पण लवकर शुद्धीवर आणलं नाही ना तर जाईल पण. मग तुला गुन्ह्याच्या गुन्हाखाली तुरुंगात जावं लागेल. सारे सण घालून माझं हात. पुण्याचा कुणाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात जावं लागेल. अरे बाबा रे मी. अरे थांबा. मी पाणी मारतो यांच्या तोंडावर. कुदमधून मरेल तो. स्टॉप. आपण त्यांना उरलेली स्कॉच पाहिजे. हे थांबा बाबा मी ना त्याला गोमूत्र पाजतो. अरे यातलं गोमूत्र कुठे कोण गेलं? मीच. आवडलं वाटतं. हो छाती दाबा त्याची छाती दाबा आधी.
साथी नावाचा अवयव आहे काय? डोक्याला माझा खूप बेशुद्ध झालाय का? छाती दाबायला हार्ट अटॅक नाही आला त्याला? अहो मी डोक्याला दाबतो तो दाबतो. ते तरी हरकत आहे. अरे चला आपण यांना डॉक्टरांकडे नेऊ. उचला उचला. अरे उचल तू. याला उचलायला का पोटच्या बोलवलं? थांबा, मी उचलते. माझ्यामुळे झालं नाही सगळं. मला दुसऱ्याला पाहिजे. अरे बघा बघा, याला स्पर्श करण्याची एक संधी सोडत नाही. आता मरलेच नव्हते. मरले नाही बघ, मेले मेले मेले. भाषा कसली शिकवतो? सांग ऐकून बोलला. ते पण नाव करून आधी ह्याचं काय करायचं ते बघा ना. ह्याचं काय करायचं? ह्याचं मुलगा इकडे नाहीये. जे काय करायचं ते आपल्यालाच करायला लागणार ह्याचं. गावातल्या लोकांना काय सांगणार? हे कोण? इथे कसे आले? कुठून आहेत? कसे गेले? काय सांगणार? हो रे, हे माझ्या लक्षात आलंच नाही. हे गावावर सगळं उतरून काढतील. आपण एक काम करूया. Yes. आधी ऐकून तर घ्या ना त्याच्या Okay, आपण ना याला मागच्या पर्सातून पुरूया. मी खाल्ला का? बघा, माझी माय वळल्या वळल्या त्याचं चुंबन घेते. चुंबन नाही घेतल्यावर उठायचं. सासू करायचं बघत होते. कोण नाही? आपण कान त्याच्या नाकाचे ते नाही टाकून वळणार. त्याला मी काय करू? नाही. तुझं श्वास मोड. मग चला चला आपण यांना डॉक्टरांकडे नेऊ. चला. हो, न्या ना. डॉक्टरकडे न्या. मग डॉक्टर प्रश्न विचारणार. कोण कुठला इथे कसा आला? इथे कसा बेशुद्ध झाला? हा, आणि मी त्यांना सगळं खरं सांग. आणि स्वतःच्या बायकोची खोटी बदनामी करणार. नाक त्याला बारीक. कळलं? सगळं सगळं यामध्ये मुर्द्यामुळे झालंय. अरे का रे प्रेमात बघलंस तू मला ते? बोल मुर्द्या, बोल! अरे बोल मुर्द्या, बोल! खरंच मारशील तू मला थांब. आला हा परत. आणि ह्याचा स्फूर्ती भस्म केला. तरी नाही गं. बरो. पण मला शंका होती हा नाटक करतो याची. पण आता ह्याचं नाटक संपलं. आता आपलं नाटक पुढे जाऊ. येऊ दे सगळं सत्य बाहेर. बोल मदत. हे सगळं नाटकच होतं ना? बोल! होय होय, मी नाटकच करत होतो. मला नाटकातून बाहेर नाही पडायचं. मला बरं नाही व्हायचं. मी असाच सुखी आहे. कारण आठवावं, लक्षात ठेवावं असं काहीच नाही घडलं माझ्या आयुष्यात. उलट लवकरात लवकर विसरून जावे असे सर्व वाले सगळे अगदी लहान पडतो. मी लहान असताना माझी आई वाढली. शाळेत असताना माझ्या त्या आशा दिसल्यामुळे सतत चेष्टेचा विषय झाला. मग 10वी नंतर मुंबईत गेलो. तिथेही तेच अनुभव. मग बाबांनी माझं लग्न लावून दिलं. मुलगा झाला. मुलाला माझ्याजवळ ठेवून बायको पळून गेली. माझ्या मुलाला मी आई बाबाचं प्रेम दिलं, वाढवलं, शिकवलं, लग्न लावून दिलं आणि त्याने मला वृद्धाश्रमात घेऊन टाकलं. मला पुन्हा आठवलं सगळं तुमच्यामुळं. का का मला पुन्हा आठवा लावलं सगळं? मला नको होतंय. का का मला पुन्हा आठवा लावलंय? शांत व्हा बाई. शांत व्हा. बस झालं आता हे. बस झालं. आता हा विषय बंद.
हे वाच. काय ज्यामुळे हे सगळं रामायण घडलं ना ते हे प्रेमपत्र वाच. काय मस्ती लिहिलंय हे प्रेमपत्र या कोणी बदल पाण्यानी असं मला विचारलं असतं तर अरे मदन, हो ना खाली नाव त्याचंच आहे. तुला आपल्या पीटी टीचरनी धनुष्याला लावून सोडला असं होतं ना. आता तुला तो बॉम्ब फिरायला खरं सांग, तोच ना हा मदन पाडे. बोल. मला मारणार नसाल तर मीच तो बदल पाडेन आणि मारणार असाल तर मी अकरात राहणार. बरोबरी सुस्त केला रांगच्या. ओके, ओके ना. आता नाही. बोल. पत्रात जसे लिहिले तसे आपले संबंध होते. तसे संबंध असते तर हे पत्र कशा लिहिलं असतं. हा म्हणजे तू मला आवडत होतीस. पण तू माझ्याकडे हालचाल करणारं विचित्र काही दिसतंय म्हणून चुकून लक्ष जातं तसं पण बघितलं नाही. पण एक होतं, तू इतर मुलामुलींसारखं तरी मला हार्टबीट केली नाहीस, चिडवलं नाहीस. म्हणून मला वाटलं की तू एकटीच अशी आहेस की मला समजून घेशील, माझ्यावर प्रेम करशील. म्हणून मी हे पत्र- म्हणून तू हे पत्र लिहिलंस. अरे विकृती आहे ही. आता ह्या वयात लिहिली असती तर विकृती ठरली असती, पण ह्या वयात प्रकृती होती. पण मी हे पत्र आपल्या मेट्रिकच्या पेपरच्या शेवटच्या दिवशी खूप तुझ्या वरती घेऊन पडून गेलो आणि घरी जाऊन तापच घेतला. मग आपली भेटच झाली. या पत्रामुळे आमचा तर या वयात गटच पडणार होता. कोण तो कर्मदर्शी नतद्रष्ट माणूस हो. मीच तो. अरे भ्रष्ट माणूस. अरे वा तिचे एवढे हात अशी ओळखच झाली ना आपली. आणि तुम्हाला लाज वाटायला हवी होती या अशा सोजवळ मुलीवर संशय घेताना. अरे तुम्ही पुरुष स्वतःला समजता काय. तुम्ही जगभर घरात फिरायचं आणि आपल्या बायकांना घरात कोंडून वर त्यांच्यावर संशय घेणार. काय बोललास? वाटलंच मला. बरं, आता तुमचा संशय मिटला ना. संशय काही नव्हताच. फक्त तिने मला हे आधी सांगितलं नाही याचा राग आला होता. अरे तिने तुला आधी सांगितलं असतं तरी आयुष्यभरात मला वाटतं संधी मिळेल तेव्हा थोडंसं राहिलंच असतं ना तू तिला. हेही आहेच. पण असो, आता सगळं मरत दूर झालं. मग मी निघतो माझ्या वृद्धाश्रमात जाऊन पुन्हा सगळं विसरून जातो. चला येतो. हे फुल्या, थांब. आता तू कुठेही जायचं नाहीये. इथेच राहायचं माझ्यासोबत. हो, आम्ही सगळे लंडनला चाललोय ना माझ्या मुलाकडे. त्या मी तर नाही करणार. तू राहा यांच्यासोबत, त्यांच्या घरी म्हणून. जाऊ घरी म्हणून. अरे वा लंडनला. माझा मुलगा पण तिकडेच कुठेतरी असतो. बघताना एकदा डोळे भरून बघायचं होतं पण त्याला. बघताना पोटची पोरं जर नसली तर सगळं जीवन माती मोल करतो. त्यांना आपल्या अंगात खांद्यावर खेळवले, त्यांच्याच खांद्यावर ते शेवटचा प्रवास झाला. नरक आपला ते केलं. पण जाऊ दे. ते तिकडे खुश राहावं ते इथं. तुम्ही पण चला आमच्यासोबत लंडनला. आपण शोधून काढू तुमच्या मुलाला. अहो माझ्याकडे पैसे नाही. अरे मी करते तुझा सगळा खर्च. मी पण येते तुमच्या बरोबर लंडनला. तरी माझं कोण आहे इथे? आईला मज्जा शुभ. तुझ्या बाबाला फोन लावून कळव की आम्ही सगळे येतोय म्हणून. हो हो, मी व्हिडिओ कॉलच लावतो. हाय आई बाबा, आता मी आणि अंजू येतोय परत तिकडे लंडनला. आणि येताना आमच्या सोबत 2 आज्या आणि एक आजोबा पण आहेत. दोन आजोबात सांग त्याला. ते समोर येऊन बोला ना स्वतःच्या लेकाशी. ते पाठी पाठी नाही राहतात नवऱ्याला आपली
ठेव. रंजू तुला लग्न कुठं घ्यावं लागेल बरं हा ना मला नाही येत ते मी शिकवते वर बांधलेली लग्नाची गाठ कधीच नको सोडूस वर बांधलेली लग्नाची गाठ कधीच नको सोडूस पदरात पडलेलं पात्र कितीही असं पडूस मस्त मस्त काय बसता हा आता या होताण्यातून मला टोमणा मारायची काय गरज होती? चोराच्या मनात चांगलं आणि कसा बी असता तो तरी आनंदात मागणं बघ आता मी कसंही आहे हा अरे मग तू तिला उखाण्यातून दे ना जबाब ठीक आहे वाकडी असो तिकडी असो असो तरी मंदमती वाकडी असो तिकडी असो तरी मंदमती कितीही आल्यावरती तरी कुमाच माझी पार्वती. मस्त मस्त तो चलो इस बात पे एक सेल्फी हो जाए तिकडे बघा सगळ्यांनी